नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत खतरनाक ट्विस्ट आलेला आहे. मित्रांनो, पार्थ काव्यासोबत इतका रूडली का वागत आहे, त्यामागचं कारण काय आणि काव्याने नंदिनीची मेहंदी का पुसली, कशासाठी पुसली हे आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, पार्थला काव्या त्याच्यासाठी कढी पकोडे तळत आहेत हे बिलकुल आवडलेलं नाहीये. त्यामुळे तो तिला हाताला धरून खेचून तिला रूम मध्ये घेऊन जात आहे आणि तिला जाब विचारत आहे की काव्या, तुम्ही हे असं का केलं? तुम्ही कढी पकोडे का तळत होतात? कारण तुम्हाला हे करायची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त अभ्यासावर फोकस करा. अभ्यास म्हणजे अभ्यास. कारण मला अभ्यासाच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेला बिलकुल चालत नाही. मित्रांनो, असा एकतरी विद्यार्थी असतो की ज्याला कामाच्या ठिकाणी काम आणि अभ्यासाच्या ठिकाणी अभ्यास हेच करायला आवडतं. आणि तो विद्यार्थी कोणी असेल तर तो पार्थ आहे. त्याला जिथे धमाल करायची तिथेच तो धमाल करतो आणि जिथे अभ्यास करायचा आहे तिथेच तो अभ्यास करतो. ठीक आहे, त्याचे विचार बरोबर आहेत. आपणही आपल्या लाईफमध्ये असंच केलं पाहिजे. अभ्यासाच्या ठिकाणी अभ्यास आणि कामाच्या ठिकाणी काम. तर मित्रांनो, आता काव्याने रिव्हिजन सेशन सोडून हे केल्यामुळे, कढी पकोडे तळल्यामुळे त्याला खूप राग आलेला आहे आणि त्यामुळे तो फार भयंकर तिच्यावर चिडलेला आहे. त्यामुळे तो तिला ज्ञानाचे धडे देत आहेत की काव्या, मी तुमच्यासाठी सॅक्रिफाईस करत आहे आणि तुम्ही काय करताय? टाइमपास. म्हणजे बिचारी काव्या टाइमपास करत नव्हती हो. ती प्रेमाने त्याच्यासाठी कढी पकोडे करत होती. कारण तिला ते करण्यामध्ये आनंद मिळत होता. तिच्या चेहऱ्यावर एक स्माइल येत होती. कारण आपल्या नवऱ्यासाठी आपण काहीतरी नवीन गोष्ट शिकतोय, जी आपल्याला येत नाहीये, काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतोय, तर आपण आनंदी होणारच ना. तशी ती आनंदी होत होती. पार्थला आवडलं नाही. पार्थला असं वाटतं की तिने फक्त आता अभ्यास म्हणजे अभ्यासच केला पाहिजे. कारण पार्थचं असं म्हणणं आहे की लग्नानंतर प्रेम नाही झालं तरी चालेल, पण लग्नानंतर काव्या IAS मात्र नक्की झाली पाहिजे. आणि खरंच मला पण बरोबर वाटते पार्थ. कारण ठीक आहे, प्रेम तर काय होईल नाही होईल, पण जर ती IAS झाली तर तिची इमेज एक वेगळीच असेल. तिची जी काही इमेज असेल ती पार्थसाठी खूप मोठी असेल. आणि पार्थचं आता खरंच काव्याचं स्वप्न आहे, तेच पार्थचंही सुद्धा स्वप्न आहे की काव्या IAS झाली पाहिजे. तर इकडे आपली नंदिनी भलतीच खुश आहे. तिची मेहंदी छान रंगलेली आहे. जीवा सुद्धा तिला प्रेमाने मेहंदी कशी रंगते आणि लाईफमध्ये कशी गोडी येते याची फार छान धडे देत आहेत. तर आता काव्याला ज्वेलरी पाहिजे, त्यामुळे जीवा ज्वेलरी घेण्यासाठी इकडे काव्याकडे आलेला आहे. आणि काव्या मात्र ज्वेलरी घेऊन आता नंदिनीकडे गेलेली आहे. आणि नंदिनी तिला सांगत आहे की काव्या, माझं म्हणजे मी प्रीतीच्या डोळ्यासाठी जात आहे आणि मी तिच्यासाठी गिफ्ट घेतलंय, तर तेवढं मला गिफ्ट वरून काढून दे, तू कपाटावर आहे. तर काव्या आता गिफ्ट काढताना अचानक त्या गिफ्ट मधले जे म्हणजे त्या बॉक्समध्ये जे काही साहित्य आहे त्याच्यातला जे मोल्ड जीवा आणि काव्याने मिळून बनवलेला असतो, तो मोल्ड नेमका नंदिनीच्या हातावर पडतो आणि नंदिनीची बिचारीची मेहंदी अख्खी पुसते. कारण नंदिनी इतकी खुश होती, कारण तिला असं वाटत होतं की जीवाने इतक्या प्रेमाने माझ्या हातावर मेहंदी काढली. आणि काव्या बिचारी देवाकडे प्रार्थना करतही होती की देवा, प्लीज माझ्या भूतकाळामुळे ताईचा वर्तमान काळ बिघडून देऊ नको. आणि जे होतं तेच झालं आणि ते मोल्ड तिच्या हातावर पडल्यामुळे तिची बिचारीची अख्खी मेहंदी पुसली गेलेली आहे. आता नंदिनी काय ऍक्शन घेणार काव्यावर? ती चिडणार का काव्यावर? काय वाटतं तुम्हाला? तर इकडे वसवात्या आणि रम्याला सुद्धा कळलेलं आहे की जीवाने नेमकी असं 10 करोडचं काय केलं, कुठून आणले, आता हे त्यांना कळलेलं आहे. आजीच्या दागिन्यांबद्दल त्यांना आता कळलेलं आहे. तर इकडे आता नंदिनी फार खुश आहे. नंदिनी बोलत आहे की आजीचा वाढदिवस आहे, त्यामुळे आपल्याला दणक्यात सेलिब्रेट करायचा आहे. तर आता मांडणी काकू बोलत आहेत की जीवा, तुला आता आजीच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आपण त्यांची मांडणी करूया. पण मित्रांनो, या सगळ्यामध्ये आता बिचारा जीवा फार अडकला जाणार आहे. कारण त्याने तर आजीचे दागिने गहाण ठेवले, तर तो दागिने कसे आणणार, कुठून आणणार, काय करणार? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? आता जीवा त्याचं सत्य किती वेळ लपून ठेवणार, ते बाहेर येणार की नाही? काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.